तब्येत खालावली पण लढ्याचं बळ कमी झालं नाही। आई संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा आवाज शासनाच्या कानावर पोहोचवला। आज त्यांच्या संघर्षाला यश लाभलंय। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा शिपायांमध्ये समावेश। पहिल्यांदाच त्यांच्यासाठी विचार, आयडेंटिटी कार्ड, गणवेश आणि सन्मान। शासनाकडून मोठा निर्णय। हा आहे विजय आहे विनोद भाऊ भोसले यांचा। हा विजय आहे आई संघटनेच्या असंख्य महिलांचा आणि हा विजय आहे त्याग व संघर्षाच्या नोंदीचा। विनोद भाऊ भोसले यांनी या ऐतिहासिक लढ्याला साथ देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, भगिनीचे व सहकार्यांचे आभार मानले। सगळ्यात प्रथम आझाद मैदानावर जे आंदोलन गेल्या 14 तारखेपासून झालं, या आंदोलनासाठी ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या महिलांनी हात लावला आणि या आंदोलनाला सगळेजण उपस्थित झाले, या सगळ्या महिलांची ज्यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी ज्या ज्या माझ्या बहिणी या आंदोलनाला या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सगळ्यात प्रथम त्यांचं आभार मानतो। कारण की आज खऱ्या अर्थाने जे यश आलं, हे यश माझ्यामुळं नाही किंवा या संघटनेमुळं नाही, हे यश या ठिकाणच्या आमच्या जेवढ्याही बहिणींना हातभार लावला, हे यश ज्यांचं सगळ्यांचं आहे, त्याबद्दल सगळ्यात प्रथम यांचं सगळ्यांचा आभार मानतो। आणि ज्या पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, अनेक मंत्र्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं देखील आम्ही आभार मानतो। गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर आम्ही लढत आहोत आणि लढत असताना अनेक संकट आम्हाला आले, पण या संकटांना आम्ही कुठल्याही प्रकारचा जुमानलं नाही। कारण की आम्हाला माहिती आहे या भारत देशामध्ये जर सगळ्यात मोठं कोण असेल तर भारतीय संविधान आहे आणि या संविधानाच्या अधिरक्षणाखाली आज आम्ही खऱ्या अर्थानं लढ जिंकणार। आमच्या महिलांचा पगार वाढीचा मुद्दा असेल, यांचा आयडेंटिटी कार्ड असेल, यांचा गणवेश असेल आणि यांचा संपूर्ण हक्क आणि अधिकार या शासनाकडून आम्ही आई संघटनेच्या माध्यमातून काढून घेतलेला आहेत आणि थोड्याच दिवसांमध्ये या अधिकाऱ्यांना आम्ही आमचा हक्क घेण्यासाठी तयार आहोत। आणि आज जरी आम्ही आमच्या आंदोलनाला स्थगिती दिली असेल तरी या सरकारला आम्ही आव्हान देतो, जर 15 दिवसामध्ये या सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर या सरकारला आम्ही 100% विचारात घेणार आणि त्यांना विचार करायला लावणार। अशा प्रकारचा निर्धार यावेळेस आम्ही या ठिकाणी घेऊ इच्छितो। आणि आज आमच्या महिलांना या शासनाने आव्हान दिलं की सगळ्यांचं प्रमोशन होतं, सगळ्यांची बढती होती, पण अर्धवेळ स्त्री परिचारिकांची बढती होत नाही, तर आपल्या महिलांचं देखील प्रमोशन आता इथून पुढे होणार आहे। यासाठी देखील हा नवीन ऐतिहासिक निर्णय या प्रशासनाने घेतला, त्यासाठी देखील त्यांचं अंशकालीन नावामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। या निर्णयाचं देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो। आणि एक गोष्ट नक्कीच सांगू, जे महाराष्ट्रामध्ये आई संघटना करेल ती कुठली संघटना करू शकत नाही। कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही ठरवलं तर काहीही करू शकतो। त्याच्याकरता मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या अर्धवेळ स्त्री परिचारिका बहिणींना माझं एक सांगणे, कोणाच्या झाशामध्ये पडू नका आणि फुकट कोणाला पैसेही देऊ नका। कारण आपला हक्क आपण न्यायासाठी मागत आहोत, तर कोणाच्या आशेला जाऊन कोणाला पैसे देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो।